बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचूच शकत नाही ना त्याच्यात. याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही. जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या. अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे. हे मी नव्यानं बोलतोय, हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं कुठं बाहेर येईल. आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं. सर याबाबत सांगा ना की म्हणजे या कारणावरूनच वाद झाला होता मुख्यमंत्री, त्याच कारण, बाकी कशासाठी गेले ते, हाच विषय. कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून. हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे. हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं का आता याची सारवासारव करायची. ही मोडस ऑपरेंडी आहे की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची, उद्या काही केलं की याच्यात 1 मिनिटात पार्थ पवारला अटक होऊ शकते. हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे.